आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। बिग बॉस मराठी सीझन 6 मधून खानदेशची ओळख महाराष्ट्रभर पोहोचवणारे खानदेशचे सुपरस्टार सचिन कुमावत यांचे आपल्या शेंदुर्णी गावी आगमन होतात ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले। बिग बॉसच्या घरातून परतल्यानंतर सचिन कुमावत आपल्या गावी पोहोचतात। चाहत्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांची भव्य मिरवणूक काढली। गावातील प्रमुख रस्त्यांवरून निघालेल्या मिरवणुकीत नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सचिन कुमावत यांनी बिग बॉसच्या माध्यमातून खानदेशी भाषेला एक वेगळी ओळख मिळवून दिली। त्यांच्या साध्या, प्रामाणिक आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले। खानदेशी बाणा संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवण्याचे काम त्यांनी या बिग बॉसच्या मंचावरून केले। यावेळी सचिन कुमावत यांनी सर्व चाहत्यांचे आभार मानले।
दिवसांपूर्वी मी माझ्या घराच्या ह्याच ठिकाणाहून बिग बॉस मराठी सीझन 6 साठी रवाना झालो होतो आणि आज 6-7 हप्ते त्या ठिकाणी राहून मी परत आपल्या गावात, परत आपल्या मायभूमीत माझं आपण सर्वांनी खूप जल्लोषामध्ये माझं स्वागत केलं. त्याबद्दल शेंदुर्णी परिसरातील, खानदेशातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचं मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. या आगमनासाठी ज्यांनी मेहनत घेतली खूप सारी, आणि हा आगमन सोहळा खूप थाटामाटात जो आपण सर्वांच्या सहकार्यानं जो पार पडला, आणि मला या आगमन सोहळ्याच्या निमित्तानं जे आपण सर्वांनी जे प्रेम दिलं त्याबद्दल मी खूप भारावून गेलोय. तर या आगमन सोहळा निमित्त कृष्णा जोशी, समाधान निकम, विठ्ठल गरुड, दिग्विजय सूर्यवंशी, श्रीकृष्ण चौधरी सर, दिनेश कुमार, साडू दिनेश, छल्लारे, पिंटू कुमावत आणि पूर्ण आपला साई परिवार, जितू, शुभम, सगळे तुषार, संजू भाऊ सोनवणे या आणि पूर्ण माझे कुटुंबाचे सदस्य आणि पूर्ण शेंदूर निवासियांनी जे माझं थाटामाटात स्वागत केलं त्याबद्दल मी खूप खूप कायमस्वरूपी आपल्या सर्वांच्या ऋणात राहील. मी खरं म्हटलं तर जसं बिग बॉसच्या घरातून बाहेर निघालो आणि जसं मी सोशल मीडिया पाहिलं तर मी खूप भारावलो की इतकं महाराष्ट्रातून माझ्या बाबतीत मी बाहेर निघालो म्हणून खूप लोक नाराज झाले, काही लोक रडले अक्षरशः, आणि सोशल मीडियावर ते त्यांच्या कमेंटच्या माध्यमातून व्यक्त झाले की सचिन कुमारची त्या ठिकाणी गरज होती. पण जे काही असेल, जो त्यांचा निर्णय होता तो मला मान्य आहे. कलर्स मराठी या चॅनलने मला खूप मोठी संधी दिली बिग बॉसच्या माध्यमातून. मी त्यांचं सुद्धा खूप मनापासून आभार व्यक्त करतो. रितेश भाऊंचं मार्गदर्शन मला तिथे 1.5-2 महिने भेटलं, त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करतो. या 1.5 महिन्याच्या अर्ध्या सीझनच्या कार्यकाळात मला महाराष्ट्रातील, खानदेशातील तमाम मायबाप प्रेक्षकांनी जे प्रेम दिलं मी घरात असताना, ते प्रेम मी बाहेर आल्यानंतर मला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसलं, आणि समक्ष जे माझे चाहते, माझ्यावर प्रेम करणारे जे व्यक्ती भेटले त्यांनी माझं कौतुक केलं की बिग बॉसच्या घरामध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने खेळलो, मी खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्राचं मनोरंजन केलं, आणि त्या मनोरंजनाच्या माध्यमातून, त्या खेळाच्या माध्यमातून मी आपल्या मनामध्ये जे स्थान माझं निर्माण झालं ते स्थान तुम्ही कायम ठेवाल ही माझी अपेक्षा आहे. कारण तुमच्या आशीर्वादाशिवाय, तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाशिवाय माझ्याकडे काहीच नाहीये. त्या प्रेमापोटी, त्या आशीर्वादापोटीच मी एक खेड्यागावात राहणारा सचिन कुमावत 20 वर्ष मी मेहनत करून आज बिग बॉसच्या घरामध्ये गेलो, आणि त्या ठिकाणी आपल्या खानदेशी भाषेचा, अहिराणी भाषेचा मी खूप प्रचार प्रसार करण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न केला. माझ्यावर मी घरात असताना मी नॉमिनेशन मध्ये जात होतो तेव्हा महाराष्ट्रातील, खानदेशातील ज्या प्रेक्षकांनी मला भरभरून वोटिंग केलं, भरभरून माझा प्रचार प्रसार केला, त्यांचा सुद्धा मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. माझी सचिन कुमार युट्यूब चॅनल टीम यासाठी इतकी तत्पर होती. आपला कृष्णा जोशी, समाधान निकम, तुषार कराड, दिनेश कुमार, दिनेश आपला छल्लारे, आपलं विठ्ठल गरुड, गिरीश, दिग्विजय, सगळे दीपक वगैरे सगळे, जितू कुमार, माझा मावस भाऊ, सगळ्यांनी इतकं घरोघरी जाऊन, गावागावात जाऊन इतकं सारं त्यांनी वोटिंग करून घेतलं, प्रेक्षकांपर्यंत वोटिंग समजावलं. तसंच खानदेशात बऱ्याच कलाकारांनी मला खूप सारा सपोर्ट केला. आज त्यांचं खूप खानदेशामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाव पण आहे. आज माझ्या आगमनानिमित्त या ठिकाणी माझा जीवा भावाचा लाडका अली खटीक हा सुद्धा या ठिकाणी मला भेटण्यासाठी आला. खूप प्रेम शेवटपर्यंत
भैया मोरे, अली खाटीक, जगदीश संदनशिव, सगळे आपले कलाकार, खानदेशातील तमाम कलाकार, पूर्ण कलाकार, ज्यांनी शेवटपर्यंत माझ्यासाठी लढले, माझ्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, या सर्वांचं मी जिंदगीभर त्यांच्या ऋणात राहील. जिंदगीभर मी त्यांच्या म्हणजे त्यांचं जे प्रेम माझ्यावर, त्यांचा जो आशीर्वाद माझ्यावर आहे, तर जिंदगीभर त्या सगळ्यांचं मी आदर आणि कदर कायमस्वरूपी माझ्या हृदयात राहील. आणि जे माझे होते त्यांनी सगळ्यांनीच खूप भरभरून मला प्रेम दिलं, खूप भरभरून माझं प्रचार प्रसार वोटिंग केली. तर बोलण्यासारखं खूप आहे, खूप काही गोष्टी बिग बॉसच्या घरातल्या सांगण्यासारख्या पण आहे. मजा येत होती 1.5 महिना त्या ठिकाणी, आणि त्या मजाच्या माध्यमातून आपलं सगळ्यांचं मनोरंजन या ठिकाणी झालं. तर ज्या माझ्या मित्रांनी जे मला सपोर्ट केला, सगळ्यांचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, ज्यांचं नाव राहिलं अशी मी मनापासून माफी मागतो. बिग बॉसच्या घरामध्ये असताना माझी थोडी स्मरणशक्ती पण कमी झाली, कारण सगळे तिथलेच विचार, त्याच खेळाचे, त्याच काय करायचं कसं करायचं या सगळ्या गोष्टींचा लोड तिथे होता. आणि इतका लोड होता, मी त्या खेळाशी इतका एकरूप झालेलो होतो की गेल्या एवढ्या 1.5 महिन्यामध्ये माझं 6-7 किलो वजन कमी झालं. त्या ठिकाणी खायला प्यायला सगळं असल्यावर, खूप चांगली व्यवस्था सुद्धा असल्यावर, पण खेळ, माइंड गेम, त्या खेळात आपण एक स्टेप, एक हप्ता कसं पुढे जाऊ, या सगळ्या गोष्टींचा खूप लोड तिथे राहतो. आणि त्या लोड मधून आम्ही मजा मस्ती पण करायचो आणि त्या ठिकाणी गेम पण खेळायचो. तर अशा पद्धतीचा माझा तो एवढा दिवस, कधी 2 दिवस मी फॅमिलीपासून दूर राहिलो मी. त्यात मध्ये माझी बायको, माझे फॅमिलीवाले, आप्पा, या सगळ्यांनी खूप सारं, मी घरी नसताना पूर्ण घर व्यवस्थितपणे त्यांनी सांभाळलं. मी माझ्या मागे सगळे प्रचाराची धुरा सुद्धा त्यांच्याकडे होती. तर फॅमिली पूर्णपणे माझ्या पाठीमागे होती. शुभम माझा पुतण्या, त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मेहनत केली. तर सगळ्यांचं, माझ्या गल्लीतल्या सगळ्या मित्रांचं, गावातल्या सगळ्या मित्र परिवाराचं मी पुनश्च खूप खूप आभार व्यक्त करतो. काही योगिता चौधरी ताईंनी पण खूप सारी त्यांनी मदत केली या ठिकाणी. प्रत्येक कॉलेजला जाऊन मुलांपर्यंत त्यांनी वोटिंग करून घेतली आणि चांगल्या पद्धतीनं मला वोटिंग झाली पाहिजे या प्रयत्नामध्ये त्या होत्या. तर माझे सगळे फॅमिली, माझे साडू, माझ्या साल्या अक्कड सासू, सगळे माझे मावस भाऊ, माम भाऊ, सगळे नाते गोते, माझ्या बहिणी, माझ्या चुलत बहिणी, माझे साले, या सगळ्यांनी पण मला खूप सारं सहकार्य केलं. माझ्या काकाची मुलं, मामाची मुलं, सगळ्याच नातेवाईकांनी खूप सारं मला प्रेम दिलं. खूप सारं त्यांनी माझ्यासाठी झटले. पण मी त्या ठिकाणी बिग बॉसच्या घरामध्ये मी खूप काही खूप काही चांगला खेळलो, खूप काही, पण जेवढं मी खेळलो, जेवढं मी त्या ठिकाणी काही गोष्टी बोललोय, त्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या नाही असं मला जाणवलं. जर त्या समोर आल्या असत्या तर अजून खूप आपल्या म्हणजे आपले जे काही डायलॉग होते ते खूप व्हायरल झाले असते. पण तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, तुम लाख कोशिश करो मुझे हराने की, मैं जब जब बिखरूंगा दुगनी रफ्तार से निखरूंगा. तर हे असे खूप सारे डायलॉग त्या ठिकाणी झाले. बिग बॉस मधला एखादा चांगला अनुभव सांगण्यासारखा. मी ज्यावेळेस बिग बॉसच्या घरामध्ये आमचा एक टास्क चालू होता आणि तो टास्क खेळत असताना खूप आथरबिथर झाली त्या ठिकाणी. कोण कुठे ताणायचं, कोण कुठे. बिग बॉसची ऑर्डर होती, गाजर होतं, गाजर लपवायचे होते. तर ते गाजर आम्ही एकमेकांच्या हातातून हिसकत होते, पण मी 2 गाजर लपवले होते. तर मग बिग बॉसने तो खेळ थांबवला. मग बिग बॉस कळले की बा तुम्ही करता काय, मी तुम्हाला सांगितलं काय, तुम्ही गाजर लपवलं का. मी मध्येच बोललो, म्हटलं बिग बॉस मी 2 गाजर तिकडे लपवले. सचिन गप्पा बसा. तर हा डायलॉग बिग बॉसच्या घरामध्ये 7 दिवस इतका व्हायरल झाला, सचिन गप्पा बसा. मग अजून मधून परत बिग बॉस यायचे, सचिन गप्पा बसा. तर ते सगळ्यांना हसू येण्यासारखं तो एक मुवमेंट होता. खूप सुंदर, खूप मजा आली त्या ठिकाणी. माझ्या तुम्ही काही फुटेज पाहिलेच आहे, पण त्याच्या पलीकडे पण खूप काही होतं. ते आता मी सगळ्या एपिसोड पाहिजे तेव्हा समजेल. पण खरंच मी खूप भारावलो महाराष्ट्रवासियांनी.
खानदेशवासियांनी खूप मनापासून माझ्यावर प्रेम केलं, खूप मनापासून मला सहकार्य केलं, खूप मनापासून भरभरून मतदान, भरभरून वोटिंग, प्रचार प्रसार केला. त्याबद्दल मी पूर्ण महाराष्ट्र खानदेशातील मायबाप प्रेक्षकांचं खूप 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 मनापासून आभार व्यक्त करतो. एवढ्या 1.5-2 महिन्यामध्ये माझ्याकडून काही चुकलं असेल त्याच्याबद्दल मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण मी नक्कीच खानदेशाचं, महाराष्ट्राचं नाव या बिग बॉसच्या घरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला आणि जे तिथून पण मला जे प्रेम भेटलं, जे नाव भेटलं, मी त्याबद्दल मी कायमस्वरूपी बिग बॉस आणि कलर्स मराठीचा ऋणी राहील. आणि माझ्या सगळ्या मित्रांचा शेवटच्या क्षणापर्यंत हे सगळे माझ्या सोबत माझ्यासाठी झटले. मित्रांनो, खरंच हे मी काय कमवलं असेल आयुष्यात, हे सोन्यासारखे मित्र कमवले. मला इतका म्हणजे यांच्याबद्दल इतका आदर, इतकं प्रेम होऊन गेलंय. ते तर पहिल्यापासूनच होतं. कायमस्वरूपी माझ्या खांद्याला खांदा लावून कृष्णा तर पूर्ण म्हणजे काय काय गोष्टींना तोंड दिलंय, काय नाही, या सगळ्या गोष्टी मला आता बाहेर आल्यावर माहिती पडतं. पण मला खरंच कौतुक या सगळ्या मित्रांचं की इतकं जीवापाड मला सक्का भाऊ सारखं मला प्रेम करताय इतके जण. माझं खरंच भाग्य आहे, माझं नशीब आहे. हे सगळे साई परिवार, माझे सचिन कुमार युट्यूब चॅनल टीम, खानदेशातील सगळे कलाकार, हे सगळे माझ्या जीवाभावाचे जे आमचे नाते जुळले ना, ते नाते शेवटपर्यंत ज्यांनी जसे ठेवले, मी त्यांची खरंच जिंदगीभर कदर आणि आदर राहील मला त्या सगळ्या गोष्टींचा. आणि मी पुनश्च सगळ्यांचं खूप 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 मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय खानदेश. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JVN न्यूज ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.